जगची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता नमस्कार नमस्कार नमस्कार। मी युक्ता जितेंद्र वाणी। कथाकथन कथावाचन कथा क्रमांक 36वी श्यामची आई तेल आहे तर मीठ नाही मी आज वाचणार आहे। आजचे पिळू चांगले नाही झालेस, सूत सारखे तुटत आहेत, नीट पिंजलेले दिसत नाहीत। गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले। आजचे पिळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला। इतकंच राम तिथे आला, त्यांनी ते बोलणे ऐकले। अलीकडे श्यामचे मन दुःखी आहेत, ते त्याचे दुःखी मन चांगले काम करू देत नाहीत। हातातून काम चांगले व्हाव्यास मनही प्रसन्न पाहिजे, राम म्हणाला। स्वदृष्टीचे कारण मन करारे प्रसन्न, असा तुकारामाचे चरण आहे। श्याम कुठे गेला आहे? गोविंदा रामाने विचारले। ते मध्यातर वरती होती, भिका म्हणाला। ते त्या एलाबाईकडे जाणार होती, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला। काय एला नाव? एलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले। अरे एलाबाई म्हणजे अहिल्याबाई, अहिल्यांचा तो अपभ्रंश आहे, नावातलाच अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला। त्याची अशी बोलणी चालली होती, तो श्याम आला। काय रे करतात गोविंदा? श्यामने विचारले। काही नाही। ती एलाबाई कशी आहे? त्यांनी विचारले। तिला गावात पाठविल नाही, श्यामने म्हणाला। बरी होईल का? पोरेबाई लहान आहेत, भिका म्हणाला। कोणाला माहिती, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला। भिका, आज तू भांडे चांगले नाही घासलेस, तुझे लक्ष नव्हते? भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला। जसे कापूस पिंजतात तुमचे नव्हते, भिका म्हणाला। काय आजचे पेळू चांगले नाही का झालेस? श्यामने विचारले। त्याचे पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला। माझे तर सूतच तुटत नव्हते, श्याम म्हणाला। तुमचे पेळू पहिलेच असतात, भिका म्हणाला। नाही रे, आज मी कापूस पिंजले, तसेच बनविलेले पेळू मी माझ्या पुढे ठेवले होते। मी ते बनवून होते, माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते मी तुमच्या पुढे ठेवले व तुमच्या पेळूचे मी सूतच काढले। तू रात्री सूत काढत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलिले होते, गोविंदा म्हणाला। श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही, राम म्हणाला। झोप येत नाही तर काय करू? दुसरे पडून राहण्यापेक्षा सूत काढत बसतो, श्याम म्हणाला। झोप यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, श्याम म्हणाला। तुम्ही खूप कामं करतात, झोप लाव्यास दिवसा ताप करावे लागतात, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला। तू नाही वाट काम करत, सकाळी विहिरीवर झाडस आज तूच गेलास, राम म्हणाला। परंतु भिका, गोविंद व रामदेव यांनी मला कुठे झाडू दिला? मी काम करू नये असं तुम्हाला वाटे, पुण्यवंत तुम्हीच व्हावे, मी नाही का हो? श्यामने विचारले। तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्याने, राम म्हणाला। लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला। घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली। प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरू केल्या। आमच्या घरी आता स्वच्छ अडचण पडे, घरात सर्वांची आठवण भासे। तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते। कशी चुलीला लाव्यास झपली नसे, थडायला घालायलाच गौरी नसे। आई परसनात हिंडून काठ्या गोळा करी, कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्याच्यावर तिने स्वयंपाक करी। कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूची फोडणी असे व त्यामुळे चव येत असे। काय करील ती बिचारी, अब्रूने दिवस काढत होती। आईची आईबाप आता पालघडला नव्हते, ते पुण्यात मुंबईस मुलाकडे गेले होते।
माहेरी गावाला कोणीही नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरात बसून ती वाट दळली. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिली. ती मूळची आमच्या गावाची नव्हती, परंतु आमच्या गावाचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपती त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिली होती. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरी बाईंनी मोठ्या भल्या होत्या. त्यांची स्वभाव मायाळू होती. आई त्यांच्याकडे जाऊन बसी. त्यांनीही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असले तर मी करून जाईल. दळण वगैरे मी दळून देईल. मला थोडी मदत होईल. राधाताई शरत राहिलेल्या त्यांना रोग पैसे देऊन दळण्याची सवय होती. आईकडे दळण घ्यायची त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जात घरी. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळता बसी. थांबत थांबत दळून टाकी. श्याम असताच इथे तर सारे दळण टाकता, असे तिचे म्हणता होय. मी घरातून रागातून कसा गेलो हे आठवून ती रडत होती. दळता दळता तिचे डोळे भरून येत, काठ दाटून येत, ऊर भरतात येत, हात दमून येत. ती कष्टाचे करून ते 4 पैसे मिळतात. त्यातून आई तेल, मीठ आणि व शाळेच्या संसाराची सुरुवात केली. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असे. 2 दिवल्यात लावल्यास हवेत नाही. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवे रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. करोड पंतांना त्या वेळेस लागलं असे, परंतु आईला त्या आता स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरा करायची. आई त्या पेन्शनिन बाईंना म्हणाली, तुमच्या धुणे बिणे मी धुवून देईल तर नाही का चालणार. दुसरेही काही काम सांगत जा. त्या पेन्शनिन बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करण्यासाठी ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावत जाल का. तिच्या मुलीला आऊमाखू घालून जाल का. आई म्हणाली, हो, आनंदाने करेल. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी इंदू घरी आली होती. माहेरी आली होती. मच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजेडात इंदूच्या अंगाला लावायस जाऊन लागी. दिव्याची वेळ तिने तिच्याच प्रहरी ठरली होती. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपलीच मुलगी आहे असं आईला वाटे. त्या लहान मुलीला नाहू घालतानाही तिला सुख होईल. त्या मुलीला पायावर घालून तिच्या
उमला लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. काय आई नाव माखू घालू लागापासून त्या मुलीने बाळाचे धरी. ते टवटवीत दिसू लागली. इंदूच्या प्रकृती फार दिसू लागल्या. तिच्या फक्त थोड्या तेज येऊ लागला. राधाताई आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला? 1 पुरे हो आई म्हणाली. घ्या ओ यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करतात त्याची किंमत काय करायची आहे. मनापासून केलेल्या कामाची दाम ठेवायचे नसतो असे राधाबाई म्हणाल्या. आई घरी आली व देवाचे आभार मानत झाली. देव माझीला सारे तुला असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले. 1 नारळ आणविला. थोड्या करंज्या व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीज दिवस पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणि पुरुषोत्तमाने ओवाळणी घातली. फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमाला 1 पिटुकली करून दिली व त्रिशूल पाठवून दिले. त्रिशूल पिटुकली घालून पुरुषोत्तम बाहेर काढले. त्रिशूल संपले तर पारियाच्या पाल्या घालून वाजवी. नीऱ्याने फटाक्यासाठी त्यांनी हट्ट धरला नाही, परंतु आई या अपरंपरा श्रमाने आधीच्या गांजलेल्या माझी आई किती दिवस जगणार. तिला ताप येईल, थोडा दमही येईल, तर गाड लागताच येत थोडी, तोपर्यंत ती ढकलत होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने आवळे चिंच आणले होते. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताच आई म्हणाली, तुळशीदेवी, माझे अब्रू आहे तेच माझे डोळे मिटून अब्रूसहत व सौभाग्यासहत मला घेऊन जा. या कथेतून असा बोध दिसून येतो की नेहमीच परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. धन्यवाद.